आम्ही नेहरू तारांगणला गेलो. इथे वेगवेगळे प्रकारचे ग्रह होते. आता हा सूर्याचा ग्रह आहे. शौर्य तिथे उभा राहिला आहे आणि शौर्य वाचन करतो आहे. शौर्याला मी लगेच बाजूला केलं आणि तिथे मी उभी राहिली. आम्ही उभं राहिल्यानंतर लगेचच तिथे माझे वेट आले. म्हणजे सूर्यग्रहावर गेल्यानंतर माझं किती वजन होतं. मी तिथून निघाली. त्यानंतर आम्ही पुढच्या ग्रहाला गेलो. तिथे ग्रह होता पृथ्वी. पृथ्वीच्या इथे उभं राहिल्यानंतर मी वजन केलं आणि त्यानंतर मी निघाली. पण शौर्याला मात्र उभं राहायचंच होतं. मग शौर्य तिथे उभा राहिला. त्याने त्याचं वेट केलं. तिथून तो इकडे तिकडे बघत होता. त्याला हे खूपच छान आणि खूपच सुंदर वाटलं. तो सांगतोय, हे बघा ही पृथ्वी आहे. तिथून निघाला. त्याच्यानंतर हा पुढचा ग्रह होता चंद्र. तो समोर सांगतोय की हा बघा हा चंद्र आहे असं. त्याला हे सगळं पाहून खूपच मजा वाटत होती. त्याच्यानंतर तो आला गुरु ज्युपिटर. त्याला समजतच नव्हतं हा ग्रह कोणता आहे. त्याने मला विचारलं. मी सांगितलं. त्याच्यानंतर हे चंद्र, या चंद्रावर कसे खड्डे आहेत, आतापर्यंत माणूस या चंद्रावर कसा पोचला आहे हे तिथे दाखवलं होतं. आम्हाला जाण्यासाठी लेट झाला होता म्हणूनच तिथे सगळं काळोख होता. जसं मोबाईलचं मी टॉर्च ऑन करत होती त्याच वेळेला तिथे फक्त उजेड येत होता. मग हे सगळं आम्ही शौर्याला दाखवलं.